नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नागनाथ पाटील आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतोय। सर्वप्रथम हा जो व्हिडिओ बनवत आहे मी या व्हिडिओ बनवण्याचं जे काही मोटिव्ह असणार आहे की जे विद्यार्थी 2025 ची राज्यसेवा आणि 2025 ची यूपीएससी चे प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप बेनिफिशियल तुम्हाला पाहायला भेटणार आहे। म्हणजे सर्वप्रथम आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की 2024 च्या अगोदरच्या ज्या काही राज्यसभेच्या एक्झाम झाल्या ह्या एक्झाम मध्ये तुम्हाला जे की एक्झाम पॅटर्न असेल म्हणजे नेचर ऑफ एक्झाम असेल हे पूर्ण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये पाहायला भेटणार असेल। पण आता जर 2025 नंतर पाहिलं तुम्ही तर हा एक्झाम पॅटर्न तुम्हाला पूर्ण नेचर ऑफ एक्झाम आहे ही पूर्ण तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टाइप मध्ये म्हणजेच पूर्ण रिटर्न फॉर्मॅट मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। म्हणजे 2025 नंतर जी राज्यसेवा असेल ही पूर्ण तुम्हाला ॲज कम्पेअर्ड टू जी काही यूपीएससी असेल याच्या कंपॅरिझन मध्ये सेम तुम्हाला एक्झाम पाहायला भेटणार। म्हणजे जे काही यूपीएससीचा सिलेबस आहे हा पूर्ण ओव्हरलॅप कशावरती झालेला आहे, राज्यसेवेमध्ये झालेला तुम्हाला पाहायला भेटतं। मग आपण पाहणार आहोत की जे की यूपीएससी मध्ये जे प्रिपरेशन यूपीएससीची करत आहेत आणि जे राज्यसेवेची प्रिपरेशन करत आहेत याच्यामध्ये जर पाहिलं तर राज्यसेवा प्रिपरेशन करणारा जास्तीत जास्त तुम्हाला जास्त फोकस तुम्हाला महाराष्ट्राच्या हिस्ट्री जिओग्राफी वगैरे असेल याच्यावरती फोकस करावा लागणार आहे। आता सर्वप्रथम आपण पाहणार आहोत जे राज्यसेवेची प्रिपरेशन करत आहेत आणि यूपीएससीची प्रिपरेशन करत आहेत याच्यामध्ये आपण फेज ऑफ द एक्झाम्स कशा होतात, फर्स्ट एक्झाम, सेकंड आणि थर्ड म्हणजे आपण त्याला प्रिलिम म्हणतो, मेन म्हणतो आणि ओरल म्हणतो म्हणजे त्यांना पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो। या तीन फेजमध्ये एक्झाम घेतली जाते हे तुम्हाला सर्वप्रथम माहिती असायला पाहिजे। त्याच्यानंतर आपण आता सर्वप्रथम पाहूया जी की फेज ऑफ एक्झाम मध्ये प्रिलिम एक्झाम आहे म्हणजेच आपण त्याला फेज एक्झाम प्रिलिम म्हणतो। म्हणजे सगळ्यात पहिलं नेचर ऑफ एक्झाम जर पाहिलं प्रिलिमचं तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप म्हणजे तुम्हाला एमसीक्यूज पॅटर्नवरती पाहायला भेटणार आहे। आणि जर तुम्ही सब्जेक्ट पाहिले याच्यामध्ये तर तुम्हाला सीसॅट नावाचा एक पेपर पाहायला भेटेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जीएस नावाचा एक पेपर पाहायला भेटला। आणि जर डीप मध्ये जाऊन जर पाहिलं तर सीसॅट मध्ये पण तुम्हाला सब टॉपिक्स पाहायला भेटतील। म्हणजे टॉपिक्स वाईज जर पाहिलं आपण तर खूप सब टॉपिक्स तुम्हाला सीसॅट मध्ये पण पाहायला भेटतील। त्याचप्रमाणे जर तुम्ही जीएस मध्ये पाहिलं, जीएस मध्ये पण तुम्हाला सब टॉपिक्स तुम्हाला खूप पाहायला भेटतील की ज्याप्रमाणे हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, त्याच्यानंतर जीएस म्हणजे सायन्स असेल असे तुम्हाला सब टॉपिक्स पाहायला भेटतील। आणि हे जी पेपर्स असतील सीसॅट तुमचा 200 मार्काचा पेपर असेल आणि तुमचा जीएस आहे हा 200 मार्काचा पेपर असेल। आणि जे तुमचा कट ऑफ प्रिलिमचा असतो हा प्रिलिमचा कट ऑफ तुमचा फक्त जीएस वरतीच लागलेला असतो। आणि जो सीसॅट पेपर आहे हा सीसॅट पेपर तुमचा पूर्ण क्वालिफाय पेपर आहे। हे झालं तुमचं प्रिलिम एक्झामिनेशनसाठी। त्याच्यानंतर नेक्स्ट फेज आहे तुमची जी की तुम्ही म्हणतात मेन एक्झामिनेशन्स। म्हणजे मेन एक्झामिनेशन्समध्ये नेचर ऑफ एक्झामिनेशन जर पाहिलं तर तुम्हाला नेचर ऑफ एक्झामिनेशन्समध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला हे डिस्क्रिप्टिव्ह टाइप पाहायला भेटेल म्हणजे तुम्हाला रिटर्न फॉर्मॅटमध्ये एक्झाम पाहायला भेटणार आहे। आता आपण नंतर याच्यानंतर पाहणार आहोत याच्यामध्ये सब्जेक्ट्स कोणते असतील तर सगळ्यात पहिला सब्जेक्ट तुमचा जो कंपल्सरी तुमची जी इंडियन लँग्वेज आहे ही लँग्वेज पाहायला भेटणार तुम्हाला। त्याच्यानंतर हा जो पेपर असेल 300 मार्काचा पाहायला भेटेल आणि याच्यासाठी ड्युरेशन जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला 3 आवर्स ड्युरेशन्स पाहायला भेटणार आहे। त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट पेपर असणार आहे म्हणजे तो इंग्लिश लँग्वेजचा तुम्हाला पाहायला भेटेल। म्हणजे 300 मार्काचा पेपर असेल आणि हा याच्यासाठी पण जर ड्युरेशन पाहिलं तुम्ही तर तुम्हाला 3 तास तुम्हाला ड्युरेशन पाहायला भेटणार आहे। त्याच्यानंतर कोर सेक्शन मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला एस्से पेपर पाहायला भेटेल आणि हा जो एस्से पेपर आहे हा 250 मार्काचा पेपर तुम्हाला पाहायला भेटेल। म्हणजे ड्युरेशन ऑफ द पाहायला भेटलं एस्से पेपरचं तर तुम्हाला 3 तासासाठी तुम्हाला ड्युरेशन पाहायला भेटेल। त्याच्यानंतर तुमचे कोर सेक्शन मध्ये जर पाहिलं तर GS1, GS2, GS3 आणि GS4 पाहायला भेटेल तुम्हाला। आणि हे पण जे पेपर आहे हा ईच पेपर आहे हा तुम्हाला 250 मार्काचा पाहायला भेटेल आणि ईच पेपरचं ड्युरेशन ऑफ द एक्झामिनेशन तुम्हाला 3 तासाचं पाहायला भेटणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही जर मायक्रो लेवलला जर पाहिलं GS1 असेल, GS2 असेल, GS3 असेल आणि GS4 असेल हे पेपर तुम्हाला मायक्रो लेवलला सब्जेक्ट वाईज जर पाहिलं तर याच्यामध्ये पण तुम्हाला सब टॉपिक्स पाहायला भेटतील। आणि हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे अनालिसिस करणार आहोत हे प्रत्येक GS1 मध्ये कोणते सब्जेक्ट्स आहेत, त्याच्यानंतर GS2 मध्ये कोणते सब्जेक्ट्स आहेत, GS3 मध्ये सब्जेक्ट्स कोणते आहेत आणि जो फोर्थ पेपर आहे तुमचा एथिक्सचा असतो याच्यामध्ये कशा प्रकारे टॉपिक्स आहेत हे पूर्ण आपण अनालिसिस करणार आहोत। त्याच्यानंतर तुम्हाला मेनमध्येच तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट चूज करायचा असतो आणि याच्यामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट चूज करण्यासाठी तुम्हाला 500 मार्काचा हा पूर्ण पेपर पाहायला भेटतो। आणि ह्या पेपरमध्ये वीच पेपर तुम्हाला जो आहे हा 250 मार्काचा पाहायला भेटतो। आणि टाइम ड्युरेशन जर एक्झामचं पाहिलं तर तुम्हाला
3 आवर्स तुम्हाला पाहायला भेटतात. म्हणजे तुमची जी मेन एक्झाम आहे ही मेन एक्झाम तुम्हाला 1750 मार्काची पाहायला भेटते. म्हणजे फेज ऑफ एक्झाम आहे प्रिलियमच्या नंतर मेनच्या नंतर आता तुम्हाला थर्ड आपण स्टेज पाहणार आहोत आणि ही थर्ड स्टेज असणार आहे. हिला आपण म्हणतो पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो किंवा याला आपण त्याचप्रमाणे इंटरव्ह्यू पण म्हटलं जातं. म्हणजे आपण याला ओरल म्हणतो. आणि ही जी एक्झाममधलं तुमचं पॅटर्न असेल याचा जो काही असणार आहे याच्यासाठी तुम्हाला जे की मार्क्स असतील ही 275 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. हे झालं तुमचं फेज 1, फेज 2 आणि फेज 3 पाहायला भेटतं. म्हणजे तुमचा फर्स्ट पेपर आहे जे की ऑप्शनलमध्ये पण पाहता याच्यामध्ये 250 मार्काचे 2 पेपर्स तुम्हाला पाहायला भेटतात. आता याच्यानंतर खूप मुलांचा आणखीन एक प्रश्न असतो. आता आपण आतापर्यंत स्टेज ऑफ द एक्झाम पाहिलं म्हणजे फेज ऑफ द एक्झाम पाहिलं. याच्यानंतर नेक्स्ट स्टेजला जर पाहिलं खूप मुलांचा असा प्रश्न असतो, सगळ्यात मेन कॉमन प्रश्न आहे की तो म्हणजे की सर आपण UPSC प्रिपरेशन करते वेळेस आणि राज्यसेवा प्रिपरेशन करते वेळेस कोणत्या प्रकारचे रेफरन्स बुक रीड करायचे, त्याच्यानंतर हिस्ट्रीसाठी कोणतं रेफरन्स बुक यूज करायचं, पॉलिटीसाठी कोणतं एक रेफरन्स बुक यूज करायचं, त्याच्यानंतर जॉग्राफीसाठी कोणतं रेफरन्स बुक यूज करायचं, त्याच्यानंतर करंट अफेअर्ससाठी काय रीड करायला पाहिजे, ह्या सगळे तुमचे जे काही प्रश्न असतील हे प्रश्न मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सोल्युशन देणार आहे. त्याच्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा आणखीन एक कॉमन क्वेश्चन असतो की सर NCERT रीड करायला पाहिजे की नाही, किंवा NCERT रीड करते वेळेस कोणत्या स्टँडर्डपासून कोणत्या स्टँडर्डपर्यंत आपण NCERT रीड करायला पाहिजे, की त्याचबरोबर आपण ओल्ड NCERT रीड करायला पाहिजे की न्यू NCERT रीड करायला पाहिजे. हा पण भरपूर जणांचा कॉमन क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला भेटतो. त्याचप्रमाणे आणखी कॉमन क्वेश्चन्स असतो की सर करंट अफेअर्ससाठी काय करायला पाहिजे, करंट अफेअर्ससाठी कोणतं मॅगझिन रीड करायला पाहिजे, करंट अफेअर्ससाठी न्यूजपेपर कोणता रीड करायला पाहिजे, या सर्वांसाठी पण आपण सांगणार आहोत की कोणत्या प्रकारचा क्वेश्चन कशा प्रकारे तुम्हाला जी की करंट अफेअर्ससाठी तुम्हाला न्यूजपेपर रीड करायचा आहे, जो की स्टँडर्ड पेपर तुम्हाला न्यूजपेपर पाहायला भेटतो, हाच रीड करायचा ना कोणता तुमचा बेसिक कोणताही न्यूजपेपर तुम्हाला असा दुसरा रीड करायचा नाही. त्याच्यानंतर आणखीन विद्यार्थ्यांचा कॉमन क्वेश्चन्स असतो की सर आन्सर रायटिंग लिहिते वेळेस कोणत्या मिस्टेक टाळायला पाहिजे, कशा प्रकारे एक्झामला टॅकल करायला पाहिजे. त्याच्यानंतर आन्सर रायटिंग लिहिते वेळेस जे की मेन आपला आन्सर आपण मेनमध्ये लिहितो त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे इंट्रोडक्शन्स लिहायचं, त्याचप्रमाणे कशा प्रकारे आपल्याला त्याच्यात कन्क्लुजन्स लिहायचं. आणखीन क्वेश्चन्स असतात की ज्याच्यामध्ये ज्या क्वेश्चन्समध्ये सांगितलेलं असतं क्रिटिसाइज करा किंवा ॲनालिसिस करा किंवा डिस्कस करा, तेव्हा आपण या आन्सरमध्ये काय लिहायला पाहिजे, त्याच्यानंतर कशा प्रकारे आन्सरची बॉडी असायला पाहिजे, कन्क्लुजन्स कसा असायला पाहिजे, इंट्रोडक्शन्स कसा असायला पाहिजे. ह्या खूप सारे क्वेश्चन्स विद्यार्थ्यांचे हे कॉमन्स क्वेश्चन्स असतात. आणि या कॉमन्स क्वेश्चनसाठी पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि हा जो व्हिडिओ असेल हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला त्याच्यामध्ये सांगेल की कशा प्रकारे आपण याच्यामध्ये आन्सर रायटिंग करायला पाहिजे, पेपर 1 मध्ये कशा प्रकारे लिहायला पाहिजे. त्याच्यानंतर आन्सर रायटिंग लिहिते वेळेस जर हँडरायटिंग कशा प्रकारे हँडरायटिंग काही आपली जर हँडरायटिंग योग्य नसेल किंवा हँडरायटिंग लिहिते काही प्रॉब्लेम्स असतील तर ते मार्क कटतील का, किंवा आणखी त्याच्यानंतर आणखीन मुलांचा क्वेश्चन्स असतो की सर आपण एक्झाम देते वेळेस मीडियम ऑफ एक्झाम कोणतं चूज करायला पाहिजे. सर मीडियम ऑफ एक्झाम चूज करते वेळेस कशा प्रकारे आपण इंग्लिश चूज करायला पाहिजे का मराठी चूज करायला पाहिजे का आपण हिंदी चूज करायला पाहिजे. हे पण खूप जणांचे कॉमन्स क्वेश्चन्स असतात, याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यानंतर आणखीन कॉमन क्वेश्चन्स मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑल द UPSC एक्झामिनेशन प्रिपरेशन्स विद्यार्थ्यांचा किंवा जे की राज्यसेवेचे प्रिपरेशन करतात याच्यामध्ये हे पण सांगेल मी की हाऊ टू चूज ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला पाहायला भेटेल. याच्यामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट कसा चूज करायचा, त्याच्यामध्ये ऑप्शनल सब्जेक्टमध्ये कशा प्रकारे आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. जर आणखीन माझा जर ग्रॅज्युएशनला ऑप्शनल सब्जेक्ट नसेल तो ऑप्शनल सब्जेक्ट मी चूज करायला पाहिजे, किंवा ऑप्शनल सब्जेक्ट माझा हा ग्रॅज्युएशनला असेल तो चूज करायला पाहिजे. कशा प्रकारे पूर्ण तुम्हाला याचं पूर्ण ॲनालिसिस करून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर आणखीन भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा एक कॉमन क्वेश्चन्स असतो की सर आपण जे एस्से लिहितो हा एस्से लिहिते वेळेस किती वर्ड्समध्ये लिहायचा, किती वर्डमध्ये लिहायला पाहिजे, किती शब्द यायला पाहिजे. त्याच्यानंतर डिकोडिंग क्वेश्चन्स कसे करायचे, त्याच्यानंतर डिकोडिंग आन्सर कसं करायचं, त्याच्यानंतर चूजिंग द ऑप्शनल सब्जेक्ट कसा पेपर चूज सब्जेक्ट म्हणजे कसा चूज करायचा, हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी फॉर द जनरल स्टडी 1 साठी काय असायला पाहिजे, स्ट्रॅटेजी फॉर द जनरल स्टडी 2 साठी काय असायला पाहिजे, स्ट्रॅटेजी फॉर द जनरल स्टडी 3 साठी काय असायला पाहिजे आणि 4 साठी काय असायला पाहिजे, ह्या सगळे मी तुम्हाला ॲनालिसिस करून सांगणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यांचा क्वेश्चन्स कॉमन क्वेश्चन्स जी की ही आपली NCERT पाहायला भेटती, की NCERT आपण रीड करायला पाहिजे का, किंवा डायरेक्टली आपण रेफरन्स वाचायला पाहिजे. किंवा बघा सगळ्यात प्रथम सांगण्याचं माझं उद्दिष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रिपरेशन करते वेळेस सगळ्यात पहिलं आपलं जे बायबल असणार आहे हे आपलं असणार आहे, जे आपण म्हणतो आपलं
NCERT असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाकडे NCERT 6 to 12 स्टँडर्डपर्यंत NCERT असायलाच पाहिजे आणि प्रत्येकाने NCERT रीड करायलाच पाहिजे. त्याच नंतर तुम्हाला कशासाठी हे करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे, जे की तुमचा मेन रेफरन्स बुक असेल त्याच्यासाठी तुम्हाला पाहिजे आहे. नसता जर डायरेक्टली तुम्ही रेफरन्स बुकला हात घालता, रेफरन्स बुक पाहताल, म्हणजे की तुम्हाला डायरेक्टली आन्सर लिहिता येणार नाही किंवा तुम्हाला अंडरस्टँड होणार नाही. म्हणून तुम्हाला आणखीन क्वेश्चन्स असतात की सर आपण जे की NCERT रीड करतोय, ओल्ड NCERT रीड करायला पाहिजे किंवा न्यू NCERT रीड करायला पाहिजे. याच्यासाठी पण मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आणि सगळ्यांना याचा खूप बेनिफिट होणार आहे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एक सिरीज बनवणार आहे स्पेशल फक्त NCERT वरती. आणि NCERTची सिरीज असणार आहे, म्हणजे त्याला आपण NCERT मध्ये जी पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल आणि त्याचबरोबर इकॉनॉमी असेल, याच्यासाठी मी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला कोर्स डिझाईन करून देणार आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण जी की प्लेलिस्ट बनवणार आहोत, जी की तुम्हाला सिव्हिक्सची पाहायला भेटते. म्हणजे आपण सिव्हिक्स म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, सिव्हिक्समध्ये पॉलिटिक्स जे असणार आहे, पॉलिटिकल सायन्स असणार आहे आपल्या याच्यासाठी तुम्हाला पाहायला भेटेल. आणि फर्स्ट व्हिडिओ तुमचा जो येणार आहे हा तुम्हाला जी की पॉवर शेअरिंग्स आहे, म्हणजे जी की 10th स्टँडर्डची NCERT तुम्हाला पाहायला भेटतं. म्हणजे आपण तर पूर्णच टाकणार आहोत 6 स्टँडर्डपासून तर 12th स्टँडर्डपर्यंत पूर्ण आपण NCERTची जी की आपल्याला म्हणजे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पाहायलाच भेटतील. हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे मी इथं काही एवढे जास्त तुम्हाला एक्सप्लेन करत नाही. त्याच्यानंतर जे नेक्स्ट एक्झाम रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी की एक्झाम रिलेटेड जी की रेफरन्स लिस्ट आहे ही पूर्ण रेफरन्स लिस्ट देणार आहे. म्हणजे सायन्ससाठी काय रीड करायला पाहिजे, जिओग्राफीसाठी काय रीड करायला पाहिजे, हिस्ट्रीसाठी काय रीड करायला पाहिजे, इकॉनॉमीसाठी कोणतं रेफरन्स बुक रीड करायला पाहिजे. त्याचबरोबर NCERT रीड करते वेळेस डायरेक्टली 12th NCERT रीड करायची कसं 6 पासून 12 पर्यंत NCERT रीड करायची, याचं सगळं सोल्युशन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. धन्यवाद. थँक्यू.